गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फुल रिव्हिजन ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण सुरू केलेली जी सलग येणारी रिव्हिजन आहे, या रिव्हिजन मध्ये गणित विषयातील एक महत्त्वाचा घटक पाहणार आहोत। हा घटक तुम्ही कोणत्या इयत्तेत असाल, तिसरीला नाही, चौथी, पाचवी, सहावी आणि पुढील इयत्तांसाठी उपयुक्त आहे। पदावली यावरती आपण असे स्वतंत्र भाग दिलेले आहेत, पदावलीवर नाही, याच्या आधी आकृत्यांवर दिलेत, आरशातल्या आकृत्या असतील, संख्यांवर असतील, याच्या असतील, पण आजच्या भागात आपण पदावलीचा महत्त्वाचा भाग पाहणार आहोत। पदावली आपण 3 टप्प्यात समजावून घेणार आहोत। पहिल्या टप्प्यामध्ये आपण तिची ओळख आणि काही महत्त्वाच्या संकल्पनांसह अक्षरांचा वापर वगैरे समजावून घेणार आहोत। पदावलीत अक्षरांचा वापर, त्यानंतर मागील वर्षांमध्ये आलेले काही महत्त्वाचे प्रश्न टप्पा 2 मध्ये आपण समजून घेणार आहोत। मागील वर्षातले प्रश्न जे पदावलीमध्ये स्कॉलरशिपला, त्याच्यामध्ये आपण वर्षवार पाहू की स्कॉलरशिपला आलेले प्रश्न सुद्धा त्या परीक्षांमध्ये, आणि त्याच्या सोबत अवघड जे प्रश्न आहेत त्या अवघड प्रश्नांची सुद्धा आपण रिव्हिजन करणार आहोत पदावलीचे। म्हणजे यानंतर पदावलीची फुल रिव्हिजन एकदा तुम्ही अभ्यास केल्यानंतर तुम्हाला पदावली कुठल्याच दृष्टिकोनातून अवघड वाटणार नाही। आधी झालेले भाग असले, यातले काही प्रश्न तुम्हाला जरी असं वाटलं की आपण आधी अभ्यासलेत तरी हरकत नाही, उलट आठवत असतील तर आनंदाची बाब आहे, कारण याचा अर्थ तुमच्या ते स्मरणात आहेत, तुमचा अभ्यास त्यांचा झालेला आहे। जर तुम्हाला सोपा घटक वाटला, पाहताना असं वाटलं की मला ही ओळख याची आहे अक्षरांची, तर तुम्ही थोडं पुढे जाऊ शकता वेग वाढवून, ठीक आहे, रिव्हिजन करायची। जर तुम्हाला असं वाटलं की मला यातला एखादा प्रश्न सहज येतोय, मला तिथं वेळ घालवायचा नाही, तुम्ही पुढे जा। परंतु मी तुम्हाला एक सजेस्ट करेल, तसं न करता सगळे प्रश्न व्यवस्थित बघा, सगळे झालेले मागचे प्रश्न सुद्धा समजावून घ्या आणि अवघड प्रश्न सुद्धा बघा। प्रत्येक प्रश्न जर शक्य असेल वही पेन ठेवा, पॉज करा आणि प्रश्न सोडवा। असं केलं तर पदावलीचे येणारे परीक्षेमध्ये किमान 2 ते 3 प्रश्न असतात, नवोदयसह सगळ्यांसह हे 3ही प्रश्न तुमच्या बरोबर येतील। एका प्रश्नाला 2 मार्क आहेत। आजचा घटक कमीत कमी तुम्हाला 5 ते 6 मार्क देऊ शकतो। आता परीक्षा आल्यामुळे मार्कांच्या स्वरूपात बोलतो मी, नाहीतर मार्कांच्या स्वरूपात कधीच सांगत नाही। अभ्यास करा एवढंच मी सांगत असतो, सराव करा हेच सांगतो। आज मार्कांच्या स्वरूपात सांगतो। पदावलीचा घटक पहिल्यापासून टप्पा 1, 2, 3 पूर्ण अभ्यासाचा आहे, ठीक आहे। चला करू सुरुवात। ज्यावेळी एका उदाहरणात तुम्ही एकापेक्षा जास्त क्रिया करता, 2 करता, तेव्हा त्याला पदावली म्हणतात। काय म्हणतात? पदावली म्हणतात, ठीक आहे। आता आपण उदाहरण घेऊन स्पष्ट करून घेऊ। बघा, आपल्याला उदाहरणात आपण बेरीज करतो, वजाबाकी करतो, गुणाकार आणि भागाकार करतो। ओके, मी एक उदाहरण देतो। 3 + 4 उत्तर किती येते? 3 + 4 साधं उदाहरण घेतो, उत्तर येतं 7, ठीक आहे, बरोबर आहे। त्यानंतर इकडे दुसरं उदाहरण देतो, 9 - 3 किती येते उत्तर? 9तून 3 गेले 6, ठीक आहे। आता या 2 स्वतंत्र क्रिया झाल्या, बरोबर, पण एकाच उदाहरणात आपण ज्यावेळी, बघा मी काय सांगतो, एकाच उदाहरणात 3 + 4 - 2, काय उदाहरण लिहिले? 3 + 4 - 2, म्हणजे इथं आपण अधिकची क्रिया बेरीजही करणार आहोत आणि इथं वजाबाकी करणार आहोत। या उदाहरणाला म्हणतात पदावली। काय म्हणतात? पदावली। जेव्हा एका उदाहरणात एकापेक्षा अधिक क्रिया असतात, एक असते, त्यापेक्षा जास्त 2, 3, 4, त्यावेळी त्या गोष्टीला म्हणतात पदावली, ठीक आहे। आता आपण ही सोडून घेऊ। 3 आणि 4 7, 7तून 2 वजा केले 5। क्रम कसा होता? या उदाहरणात बेरीज आधी दिली, वजाबाकी नंतर दिली, जसं आहे तसंच केलं। कारण का? जर मी वजा कमी करून घेऊ, कमी केल्यावरती कमी करणं शक्य नाही, मग आधी बेरीज करतो, संख्या वाढवतो, बेरीज करून संख्या वाढवतो आणि मग वजाबाकी करतो। म्हणजे उदाहरणात जर बेरीज वजाबाकीच्या क्रिया असतील तर आधी बेरीज करा, मग वजाबाकी करा, ठीक आहे। आणखी एक उदाहरण देतो, ओके, बघा, 3 × 4 + 2, 3 × 4 + 2। आता यामध्ये 2 क्रिया आल्या। कोणत्या क्रिया आल्या? 2 क्रिया आल्या। मग 2 क्रियांमध्ये काय? बघा, यात गुणाकार आहे आणि नंतर बेरीज आहे, मग जसं आहे तसं करा। काय करणार? 3 चोक 12, 12 + 2 किती होणार? 14।
यात गुणाकाराची क्रिया आधी दिलेली होती. मग ज्यावेळी गुणाकाराने संख्या वाढणार आहे मग आधी गुणाकार करून घ्या आणि मग बेरीज करा, परत वाढवा, मग वजाबाकी करा. जर तुमच्याकडे जास्त चॉकलेट असतील तर तुम्ही त्यातले लोकांना देऊ शकाल की नाही. मी उदाहरण देतो. माझ्याकडे 20 चॉकलेट आहेत, आणखी एक जणांनी मला 10 चॉकलेट दिले. ठीक आहे, आता 20 आणि 10 किती झाले? 30. मग यातले मी 25 देऊ शकतो, बरोबर की नाही. पण जर माझ्याकडे 20च असते आणि त्यातले मी 25 देऊ शकतो का? नाही. म्हणून आधी जर उदाहरणात गुणाकार असेल, बेरीज असेल तर आधी ते करून घ्या. आधी गुणाकार असेल तर गुणाकार करा. ठीक आहे, आपण एक एक उदाहरण समजून घेऊ. संख्या वाढून घ्या मग लेस करा. तुमच्या लक्षात आले आपण काय केलं? पदावली केली. पदावली म्हणजे काय समजून घेतली. ज्या क्रियेत 2 पेक्षा अधिक क्रिया आल्या, ही एक क्रिया, ही दुसरी क्रिया, याला पदावली म्हणतात. ठीक आहे, चला पुढचा मुद्दा समजावून घेऊ. पुढचा मुद्दा आपण समजावून घेत आहोत त्यापूर्वी आधी काय बघितलं बघा. बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार यांचा पदावलीमध्ये समावेश होतो, बरोबर आहे. या मूलभूत क्रिया आहेत. कशा क्रिया आहेत? मूलभूत क्रिया म्हणजे या महत्वाच्या प्रायमरी ऍक्शन्स आहेत, प्रायमरी क्रिया. ठीक आहे. त्यानंतर कोणत्याही 2 संख्यांचा, पुढचा मुद्दा आपण पाहत आहोत, कोणत्याही 2 संख्यांवर क्रिया केल्यास उत्तर संख्याच येते. कोणत्याही 2 संख्यांवर क्रिया केली तर उत्तर संख्याच येते. बघा बरं काय, 9 वजा 2. आता मी हे कंसात मांडले म्हणजे क्रिया एकत्रित दाखवण्यासाठी कंस वापरला जातो. कंसात मांडले 9 वजा 2, याचं उत्तर किती येणार आहे? 7, बरोबर आहे. 12 अधिक 2, 12 अधिक 2 उत्तर किती येणार आहे? 14. म्हणजे ह्या संख्यांवर मी क्रिया केली तर उत्तर संख्याच आलं. किती आलं? संख्याच आलं. ठीक आहे, ओके. चला पुढचं. 12 अधिक 2 या कंसातल्या संख्यांची मी क्रिया केली तर उत्तर संख्याच आली. हा मुद्दा आपण इथं समजावून घेतला. कोणत्याही 2 संख्यांवर क्रिया केल्यास उत्तर संख्याच येते. ठीक आहे, पुढची गोष्ट समजावून घ्या. पुढचा मुद्दा आपल्याला समजावून घ्यायचा आहे. जेव्हा 2 पदावल्यांची किंमत, आता आपण पदावली बघितली बघा, मी परत एक पदावली मांडतो. 6 अधिक 3, बरोबर आहे. 6 अधिक 3 जेव्हा 2 पदावल्यांची किंमत समान असते. आता मी ही एक पदावली मांडली, बरोबर आहे. आता दुसरी पदावली मांडतो. बघा 2 पदावल्या मांडल्या. जेव्हा 2 पदावल्यांची किंमत समान असते तेव्हा त्याची मांडणी खालील प्रमाणे करतात. कशी करतात बघा बरं कशी. 7 अधिक 3 ही एक पदावली व 6 अधिक 3 ही एक पदावली आणि 7 अधिक 2 ही पदावली. हे जर समान असतील, आहेत की नाही बघू आधी. 6 आणि 3 9, 7 आणि 2 9. ठीक आहे, मग हे समान असतील तर यांच्यामध्ये समानतेचं चिन्ह म्हणजेच बरोबरचं चिन्ह देतात. ठीक आहे, बघा इथं पण देतो. तर ही मांडणी अशा पद्धतीने केली जाते. कशी मांडणी केली? ही पदावली बरोबर ही पदावली, याचाच अर्थ 9 बरोबर 9. काय झालं उत्तर? 9 बरोबर 9. 6 अधिक 3 बरोबर 7 अधिक 2 म्हणजेच 9 बरोबर 9. अशा पद्धतीने मांडणी केली जाते. ठीक आहे, आणखी एक उदाहरण देतो. ठीक आहे, बघा आता पुन्हा आपल्या समोर मी एक उदाहरण मांडलेलं आहे. एक कंस आहे 12 वजा 4, कंसात संख्या दिलेली आहे 12 वजा 4. दुसरा आहे 16 वजा 8. 2 पदावल्या आहेत. आपल्याला काय म्हटलंय? 2 पदावल्यांची मांडणी कशी करतात. 12 वजा 4 म्हणजे किती हो? 12 तून 4 गेले 8, 16 तून 8 गेले 8, म्हणजे 8 आणि 8 ही किंमत समान आहे, बरोबर की नाही. मग या पदावलीच्या मध्ये बरोबरचं चिन्ह देतात. म्हणजेच पदावलीच्या दोनही बाजू, ही बाजू आणि ही बाजू एकमेकांना समान आहेत, बरोबर. आता चॉकलेटच्या ज्याच्यात उदाहरण घ्यायचं असेल तर
एका मुलाला समजा 5 चॉकलेट दिले आणि दुसऱ्याला 5 चॉकलेट दिले, तर दोघांनाही समान चॉकलेट दिले. काय दिले? समान चॉकलेट दिले. पण जर एकाला 5 चॉकलेट दिले आणि दुसऱ्याला 7 दिले, तर समान होतील का? नाही. जिथं समानता नसते त्याची मांडणी कशी करतात बघा. आता 5 अधिक 3 बरोबर 8 होतील. ठीक आहे. आणि इथं परत 9 अधिक 3 बरोबर 12 होतील. हे समान होत आहेत का? 5 आणि 3 8 आणि 9 अधिक 3 समान होत आहेत का? नाही. समान नसले तर या मधल्या चिन्हामध्ये एक तिरपी रेष मारायची. ह्याला म्हणतात असमानता. काय म्हणतात? असमानता. ठीक आहे. मी आता परत स्वतंत्र उदाहरण घेऊन समजावून सांगतो. स्क्रीनवर समानता दाखवण्यासाठी मी एक उदाहरण लिहिले बघा. आता आपण समानता समजावून घ्यायची. 5 गुणिले 3 5 गुणिले 3 बरोबर 10 अधिक 5 समानता आहे का? करून सांगा. तुम्ही जर वर्गात व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि वहीत लिहून काढा. घरी व्हिडिओ बघत असाल तर तुमच्याच वहीत लिहा आणि उत्तर काय येतंय ते बघा. ठीक आहे. 5 गुणिले 3 5 त्रिक 15 बरोबर पुढे 10 अधिक 5 15 15 15 किंमत समान. जिथे समान तिथे 2 रेषा, समानतेचं चिन्ह. बरोबर. ओके. इक्वल टू. ठीक आहे. 15 इक्वल टू 15. ओके. आता असमानता हा मुद्दा समजावून घेऊ. बघा आता इथं 5 गुणिले 5 बरोबर 10 अधिक 10 समान होतंय का? आधी ठरवा. समान होतंय का? 5 गुणिले 5 5 गुणिले 5 किती होतात? 5 5 25. ठीक आहे. आता हे चिन्ह असं ठेवलं. 5 आणि 10 आणि 10 20 किती झाले? 20. ओके. 10 अधिक 10 किती होतात? 20. म्हणजे इथं आले 25. या पदावलीचं उत्तर आणि या पदावलीचं उत्तर, या मांडणीचं उत्तर 25, हिचं 20. समान आहेत का? नाही. मग इथं असं तिरपी रेष मारणार. असमानता. या उदाहरणात असमानता दिसते. आले लक्षात? आता आपण 2 उदाहरणे मी तुम्हाला देतो. तुम्ही त्यात समानता आणि असमानता ठरवा. ठीक आहे. मी सांगणार नाही. तुमच्या समोर स्क्रीनवरती मी प्रश्न मांडलेला आहे बघा. समानता असमानता ठरवा. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काढायचंय. म्हणजे तुम्हाला पदावल्या व्यवस्थित समजायला लागतील. कशा? बघा इथं दिलेलं आहे. मी कंसात दिले 21/7. 21/7 बरोबर 7 गुणिले 3. ठीक आहे. म्हणजे काय येणार हो? 21/7 केलं तर उत्तर काय येणार? 3. 7 त्रिक 21. आणि इकडं 7 गुणिले 3 इथं येणार 3 आणि इकडे येणार 21. समान आहेत का? ठीक आहे. नाही. समान आहेत का? नाही. मग आता हे तुम्ही ठरवायचे समान आहेत की नाही. असतील तर खूण, असेल तर असं खूण आणि नसेल तर क्रॉस मारायचा. ओके. उदाहरण देता देता समजून सांगितलं. पुढे 12 गुणिले 2 बरोबर 12 अधिक 12. 12 गुणिले 2 म्हणजे किती हो? 24. आणि 12 अधिक 12 किती झाले? 24. समान आहेत का? तुम्ही ठरवा. हे 24 आणि हे 24 समान आहेत का? असतील तर असं चिन्ह, नसेल तर असं चिन्ह. आता यांची उत्तर जवळजवळ आणलीत पण उत्तर देत नाही. ठीक आहे. तुम्ही उत्तर काढायचे, आपल्या शिक्षकांना दाखवायचे. ओके. पुढचा मुद्दा आपण यानंतर लगेच समजावून घेणार आहोत. आपला पुढचा मुद्दा आहे पदावलीमध्ये अक्षरांचा वापर. म्हणजे काय? आपण पदावली समजून घेतली. पदावली म्हणजे त्या क्रियेत 2 पेक्षा अधिक क्रिया असतात त्या उदाहरणात. बरोबर. म्हणजे बेरीज वजाबाकी, वजाबाकी बेरीज, बेरीज भागाकार गुणाकार 2-3 क्रिया असू शकतात. मग आता त्या पदावलीमध्ये अक्षरांचा वापर हे आपल्याला समजावून घ्यायचं. ठीक आहे. अक्षरांचा वापर बघा बरं. आता समोर एक उदाहरण आहे. 5 अधिक 5 बरोबर किती? 10. 5 अधिक 5 बरोबर 10. आता हेच उदाहरण मी इकडे असं मांडतो. m अधिक m
बरोबर 10. m अधिक m बरोबर 10. आता दोन्हीकडे नीट बघा, 5 अधिक 5 बरोबर 10, तर m अधिक m बरोबर 10. मग m ची किंमत किती येईल? m ची किंमत लिहू शकता की नाही तुम्ही? म्हणजेच या 10चे 2 भाग करावे लागणार आहेत. 10चे 2 भाग करावे लागतील. मग हे असे येऊ शकतात, 5 अधिक 5 बरोबर 10. किंवा तुम्ही दुसरं म्हणाल, सर 8 अधिक 2 मानलेस तर जमणार नाही, कारण या m हा m आहे आणि हा m आहे, म्हणजे दोघांची किंमत समान असावी लागेल. इथं काय वापरलाय 5च्या जागेवर m, इथं काय वापरलाय 5च्या जागेवर m, कारण mच वापरला. याऐवजी जर असं असतं, समजा इथं बघा 7 अधिक 3 बरोबर 10 असं उदाहरण देतो. 7 अधिक 3, ठीक आहे. आता हेच उदाहरण मी असं मांडतो, m अधिक n बरोबर 10. m अधिक n बरोबर 10 म्हणजे काय हो? ह्या m ची किंमत 7 होऊ शकते, या n ची किंमत 3 होऊ शकते. आता इथं m वापरलेलं नाहीये. आता मी असं म्हटलंय का, m अधिक m बरोबर 10 समान अक्षर नाहीत, m आणि n वापरलेत. अक्षरांची उदाहरणं घेऊन सुद्धा पदावल्या लिहिता येतात. ह्याच्यासाठी हे उदाहरण सांगितलं होतं, ठीक आहे. आता परत एक उदाहरण तसं सांगतो. फळ्यावर मी एक सोपं उदाहरण लिहिले, ते चूक आहे की बरोबर आहे सांगा. 5 गुणिले, बोर्डवर लिहिलेलं आहे 5 गुणिले 0 बरोबर 0. चूक आहे की बरोबर आहे? बरोबर आहे. शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं. नियम काय आहे? शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं, कोणत्याही संख्येला गुणले, बरोबर आहे. तर उत्तर 0च असतं. काय असतं? 0 असते, ठीक आहे. मग आता हा त्रिकालबाधित नियम आहे. त्रिकालबाधित म्हणजे हा कधीच बदलला नाही. 100 गुणिले 0 जरी केलं तरी उत्तर 0च येणार, बरोबर आहे. 500 गुणिले 0 केलं, मी परत पुढे मांडतो, परत पुसील. 500 गुणिले 0 केलं तरी उत्तर 0च. 1000 गुणिले 0 केलं तरी उत्तर 0च. आणि 0 गुणिले 1000 केलं तरी उत्तर 0च. मग असं जर असेल तर आपण एका शब्दात असं म्हणू शकतो का बघा, a गुणिले 0 बरोबर 0. a गुणिले 0 बरोबर 0 म्हणजे काय? a ही संख्या कोणती असू शकते? a ही कोणतीही संख्या, ठीक आहे. आणखी एक घेऊ, x गुणिले 0 बरोबर 0 म्हणजे काय? x ही संख्या कोणताही अंक असू शकते. लाखाला 0 ने गुणलं तरी उत्तर 0च, बरोबर आहे. x च्या जागेवर 5 वापरला, 5 गुणिले 0 तरी 0च. आलं लक्षात? याच्यासाठी अक्षरे वापरून, पदावली अक्षर वापरून उदाहरणं सोपी होतात. खूप मोठ्या संख्या मांडण्यापेक्षा तुम्ही त्याला a किंवा x मानू शकता. एका संख्येला a माना, किंवा असं म्हटलं एका संख्येला m माना. m गुणिले 0 बरोबर 0, एका संख्येला m मानलं. अशा प्रकारे पदावलीमध्ये अक्षरांचा वापर होतो. आले लक्षात? आता आपण काही नियम समजावून घेऊ, ठीक आहे. स्क्रीनवर आपण आता अक्षरे घेतलेली आहेत. पदावल्यांमध्ये अक्षरांचा वापर हा मुद्दा थोडासा अजून स्पष्ट करू. अक्षरे घेतलीत. बी या अक्षराची किंमत आहे 7 आणि सी या अक्षराची किंमत आहे 8, ठीक आहे. बी ची किंमत किती आहे? 7. मग आता मी असं उदाहरण देतो, बी अधिक सी बरोबर किती? जमेल? बी अधिक सी बरोबर किती, ठीक आहे. त्याच्यानंतर बी गुणिले सी बरोबर किती? त्यानंतर बी अधिक सी बरोबर गुणिले बी बरोबर किती? बघा बरं काय अडचणीला आता उदाहरण सोडवताना. आता या अक्षरांचा वापर केलाय आणि यांच्या किमती तुम्हाला दिलेल्या आहेत. मांडणी करून बघू, ठीक आहे. बी अधिक सी म्हणजे काय हो? बी अधिक सी म्हणजे काय? 7 अधिक 8 बरोबर किती?
बरोबर ना? बी म्हणजे किती? 7 आहे. बी म्हणजे किती आहे? 7 आहे. आणि सी म्हणजे किती? 8 आहे. 7 अधिक 8 बरोबर 15. आलंय तुमच्या बी अधिक सी चं उत्तर. यस. पुढे बी गुणिले सी म्हणजे काय? 7 गुणिले 8 बरोबर 7 8 56. ठीक आहे. 7 गुणिले 8 बरोबर 7 8 56. ओके. पुढे बी अधिक सी. बी अधिक सी म्हणजेच इथंच 7 अधिक 8. आता इथे किती झाले बघा? 7 अधिक 8. 7 आणि 8 किती झाले? 15 गुणिले 7 आहे. 15 गुणिले 7 बरोबर किती? बरोबर आहे का बघा? 15 गुणिले 7 म्हणजेच या 15ला 7 ने गुणा. 15 7 15 सक 90. 15 7 105. आलंय उत्तर 105. समजल्या पदावल्यांचा वापर कसा आहे? पदावल्यांमध्ये अक्षरांचा वापर कसा आहे? अक्षरांना किमती दिलेल्या असतात. ठीक आहे. आता मी परत एक उदाहरण देतो. m भागिले m बरोबर 1 म्हणजे काय? खूप सोपं उदाहरण, खूपच सोपं, फक्त दिसायला वेगळं दिसतं. m भागिले m बरोबर 1. आता हा m तुम्ही काही घेऊ शकता, कारण m तुम्ही 9 घेतला तर 9 ला भागिले 9 बरोबर उत्तर 1. m तुम्ही 100 घेतला, 100 ला भागिले 100 बरोबर उत्तर 1. म्हणजे ह्या m नेच m ला भागायचं असल्यामुळे इथं जास्त विचार करायची गरज नाही, कारण त्याच संख्येने त्याच संख्येला भागलं तर उत्तर तेच म्हणजे एकच येतं. 9 भागिले 9 9 9 9 1 9. 100 भागिले 100 तेच उत्तर. आले लक्षात? अशा प्रकारे आपण पदावल्यांमध्ये अक्षरांचा वापर समजावून घेतला. पहिल्या भागामध्ये आपण फक्त पदावली कशाला म्हणतात आणि अक्षरांचा वापर ही ओळख करून घेतली. आज आपण फक्त ओळख केली या भागात. दुसरा भाग, त्यामध्ये आपण पदावल्या सोडवण्याचे नियम, त्याचे नियम कसे आहेत? कंच भागू बेव. बघा मी काय म्हटलंय? कंचे भागू बेव हा त्याचा नियम आहे. कंच भागू बेव तो समजावून घेणार आहोत दुसऱ्या भागात. जर पहिल्या भागात काही अडचण असेल तर परत एकदा भाग बघा, नंतर दुसरा बघा. ओके. यामध्ये आपण शक्य तेवढी जी मागील प्रश्नपत्रिकेत आलेली आहेत ती उदाहरणं घेणार आहोत आणि काही नियम महत्वाचे आहेत ते तुम्हाला समजून सांगणार आहे. म्हणजे यात थोडे अवघड उदाहरणं आहेत, तर तुम्ही वही आणि पेन सोबत ठेवा आणि जे काही वेळ सांगेल त्या वेळेत तुम्हाला उदाहरण सुटतंय का ते सुद्धा बघा. ठीक आहे. आता तुमच्या समोर जर तुम्ही पहिला भाग बघितलेला असेल तर व्हेरी गुड, नसेल तर मी तेवढं पुन्हा थोडंसं उजळणीच्या स्वरूपात समजावून सांगेल. ओके. हे पहिलं उदाहरण तुमच्या समोर दिलेलं आहे, हे तुम्ही सोडवायचा प्रयत्न करायचा. आधी ज्यांनी ज्यांनी पहिला भाग बघितलाय त्यांनी सरळ सोडवायला घ्या, नसेल बघितला तर आता भाग कंटिन्यू करा. तुम्ही व्हिडिओ पॉज करा, उदाहरण लिहून घ्या आणि सोडवा. इथं खाली 4 पर्याय दिलेले आहेत. हा पहिला पर्याय, हा दुसरा, तिसरा आणि चौथा, आणि हे उदाहरण इथं मांडलेलं आहे. ठीक आहे. चला, ज्यांना सोडवायचं असेल त्यांनी व्हिडिओ पॉज करा, नसेल तर आपण पुढे जाऊ. बघा आता पदावली म्हणजे काय? पदावली म्हणजे कोणत्याही 2 संख्यांमध्ये केलेली क्रिया. क्रिया कोणती असू शकते? थोडीशी उजळणी करतो. क्रिया कोणती असू शकते? प्लस असू शकते, मायनस असू शकते, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, 4 पैकी कोणती क्रिया असू शकते. पण 2 संख्या लागतील, एका संख्येने होणार नाही. आलं लक्षात? कोणत्याही 2 संख्येमध्ये केलेली क्रिया. ठीक आहे. त्याच्यानंतर काही क्रियांमध्ये अक्षरांचा वापर असतो. अक्षरांचा वापर असतो म्हणजे जिथे तुम्हाला अंक वापरायचे नाही तिथं गोपनीय सारखं देऊन अक्षर असतं किंवा आकार असतात. बघा इथं आता वरती मी दिलेल्या उदाहरणात तुम्हाला चौकोन आणि त्रिकोण दिसतील. ठीक आहे. चौकोन आणि त्रिकोण हे 2 दिसतील. आलं लक्षात? मग आता आपण उदाहरणाकडे जाऊ. याचे काही नियम आहेत जे आपण पहिल्या याच्यात सविस्तर बघितले होते. आता आपण ते मी थोडक्यात उजळणी करताना सांगतो. पदावलीमध्ये अक्षरांचा वापर असतो, ही पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली. 2 संख्या असतात. त्याच्यानंतर याच्यातला नियम आहे, असे जर उदाहरणं असतील ज्याच्यामध्ये मल्टिपल क्रिया असतील, म्हणजे जास्तीच्या क्रिया असतील, 1 2 3 4 मिक्स दिलेल्या, काही गुणाकार आहे, भागाकार आहे, वजाबाकी, तर अशा वेळी काय करायचं? कंस आधी सोडवायचा. काय सोडवायचा? कंस. म्हणजे 4 जर 4 क्रिया असतील तर त्यातली कंसातली क्रिया आधी करा. काय करा? कंसातली क्रिया करा.
बरं, कंस बघितला तुम्ही, त्याच्यानंतर चाचीचे म्हणजे कंसाच्या आतलं जे असेल ते, ठीक आहे, त्याच्या सोबत ते झाल्यानंतर भागाकार करा. जर ओपन मध्ये असेल, कंस नसेल तर भागाकार आधी करा, मग गुणाकार करा, मग बेरीज करा आणि शेवटी वजाबाकी करा. बघा मी काय सांगतो, भागाकार आधी करा, गुणाकार करा आणि बेरीज करा. मग असं का नाही झालं, वजाबाकी आधी घेतली, बेरीज केल्यावर संख्या वाढते आणि वजाबाकीने कमी होते, म्हणजे आधी वाढून घ्यायची मग त्याच्यातनं वजा करता येईल. असा हा क्रम आहे, कंस भागू बेव. ठीक आहे, म्हणजे कंस सोडवा, भागाकार करा, गुणाकार आणि बेरीज करा. उदाहरणे कंटिन्युअस बघा, सलग याच्यामध्ये. व्हिडिओचा स्पीड वाढवू नका, शांतपणे समजून घ्या. आता हा घटक जर समजला, ह्याच्यानंतर आपण 4 घटक सलग घेणार आहोत वेगवेगळे. पुढच्या कुठल्याही घटकात तुमचा लसावी मसावी सगळ्या घटकांना उपयोग होणार आहे. लसावी मसावी, त्याच्यानंतर अवयव पाडा, त्याच्यानंतर विभाजक, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बऱ्याच बाबीत तुम्हाला यांची मदत होईल. ठीक आहे, आता आपण हे उदाहरण सोडून घेऊ. ओके, चला तुमच्या समोर उदाहरण बघा. आता इथं दिलेलं आहे कंसामध्ये 54/6 आणि त्याच्याच बरोबरचं चिन्ह, या चिन्हाला खूप महत्व द्या, या चिन्हाला महत्व द्या. म्हणजे इकडची बाजू आणि ही बाजू समान आहे. पदावलीमध्ये दोन्ही बाजू समान करायच्या असतात. जर समान झाल्या तर ती पदावली योग्य, समान झाल्या नाही तर ती असमान. बघा आता ही कंसातली क्रिया सोडून घेऊ. 54/6 किती येईल, भागाकार करा, हे तसंच ठेवू. 54/6, 6 9 54 आलं, बरोबरचं चिन्ह तसंच. त्याच्यानंतर इकडे त्यांनी सांगितलंय जर तुम्हाला समानता पाहिजे असेल तर इथं अशी संख्या निवडा, अशी संख्या इथे निवडा. हे 2 भाग असतील, ही एक संख्या असेल, ही एक संख्या असेल. मग आता इकडं 9 झालेत तर ह्याच्यामध्ये असे 2, ह्या कंसाच्या जागेवर हा एक अंक घ्या आणि हा एक अंक घ्या, ज्यांची बेरीज 9 येईल. बघा बरं कोणता अंक आहे, 7 आणि 3 ची 9 येते का, नाही, याची 10 येते, हा जमणार नाही. मग 7 आणि 4 ची 9 येते का, कारण इकडं समानता आहे ना, इथं समानतेचं चिन्ह आहे ना, एक सारखं आहे. इकडं 9 तर इकडं 9 पाहिजेत, मग ते समान होतील, मग ही पदावली बरोबर होईल. मग इथं 7 आणि 4 किती होतात, 11, हे जमणार नाही. 6 आणि 4 किती होतात, 10, हे जमणार नाही. मग राहिला 5 अधिक 4. आता आपण इथं टाकू 5 अधिक 4 किती झाले हो, 5 आणि 4 9, म्हणजे ही बाजू 9 आणि ही बाजू 9 झाली समानता. यस, मग हे विधान, ही पदावली योग्य आहे, हे विधान बरोबर आहे असं म्हटलं जाईल. कळलं, मी हे विधान का करतोय बघा. ही जी पदावली आहे, पदावली समानता आहे, पदावलीमध्ये काय आहे, समानता आहे. असेच उदाहरणं आपल्याला बघायचे, या पदावलीत समानता आहे. आलं लक्षात. काय सोडवायचंय, कंस भागू बेव हा नियम आहे आणि अक्षरांचा वापर असतो. ठीक आहे, हे उदाहरण. आता ह्याच्यानंतरचं दुसरं उदाहरण आहे, आपण शांतपणे समजावून घेऊ. चला पुढचं उदाहरण बघू. बघा आता आपल्या समोर मी दुसरं उदाहरण लिहिलेलं आहे. ठीक आहे, दुसरं उदाहरण आहे. उदाहरण मी वाचतो. इथं 4 पर्याय दिलेले आहेत. ज्यांना उदाहरण सोडवायचं असेल त्यांनी व्हिडिओ पॉज करायचा आहे, उदाहरण सोडवायचे नसेल त्यांनी आपल्यासोबत कंटिन्यू करा. ठीक आहे, चला बघा इथं संख्या दिली p बरोबर 3 आणि t बरोबर 2. जर p बरोबर 3 आणि t बरोबर 2 असेल तर म्हणजे ह्या यांच्या किमती दिलेल्या आहेत, तर ही खाली पदावली दिलेली बघा, p गुणिले p अधिक 2 गुणिले p गुणिले t अधिक t अधिक t, बरोबर. तर बरोबर किती, मग ह्या सगळ्यांची किंमत किती येईल असं उदाहरण आहे. आणि 4 पर्याय, पहिला पर्याय 21, 25, 24 आणि 17. तुम्ही उदाहरण सोडवायचं आहे. ठीक आहे, नियम विसरायचा नाही. आपला नियम काय होता, कंस भागू बेव. कंस सोडवा, कंस नाहीये, मग भागाकार करा, भागाकार नाहीये, मग गुणाकार करा, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी. आता काय क्रम येईल, आधी गुणाकार करा, मग बेरीज करा, मग वजाबाकी करा. ठीक आहे, चला उदाहरण सोडवा. नसेल सोडवायचं तर आपण पुढे जाऊ. बघा सोडून चला. बघा तुम्हाला उदाहरण सोडवायला वेळ दिला होता, आता आपण उदाहरण कंटिन्यू करू. इथं बघा याच्या किमती, आता मी हे उदाहरण शांतपणे सोडून सांगणार आहे. हा ठीक आहे, समजून घ्यायचंय. चुकलं असेल तरी चालेल, ज्यांचं बरोबर आलं त्यांनीही परत बघायचंय. बघा इथं याचं जे उत्तर होतं ते 25 आहे. ज्यांनी सोडवलं त्यांच्यासाठी सांगतो, ज्यांचं उत्तर 25 आलं त्यांच्यासाठी उत्तर 25 आहे. कसं पहा आता, तेव्हा इथं किंमत टाकतो, पीचं 3, पी ची किंमत किती आहे 3, आपण किमती टाकून घेऊ. म्हणजे 3 गुणिले 3
अधिक हे 2 तसेच पुन्हा गुणिले परत पीच्या जागेवर 3 गुणिले ह्या टीची किंमत आहे 2 अधिक 2 हे टी आणि अधिक 2. ओके, म्हणजे ही झाली ह्या किमती टाकून अक्षरांची मांडणी. बरोबर आहे. आता आपलं सूत्र काय सांगतं? कंस भागू बेव. बरोबर आहे, भागू बेव. ठीक आहे. मग आता इथं वजाबाकी नाहीच आहे, गुणाकार आणि भागाकार आहे, म्हणून क्रिया आधी तुम्हाला गुणाकाराची करावं लागेल. हे 2 नियम लागतील. गुणाकार आधी करा आणि बेरीज करा. ज्यांना अजूनही करायचं असेल त्यांनी करा. आता मी गुणाकाराच्या क्रियेला अंडरलाईन करतोय. इथं गुणाकार आहे, इथं गुणाकार आहे. मग हे गुणाकार आपण आधी करणार आहोत. क्रम बघा, क्रम विस्कळीत झाला की उदाहरण चुकतं. ठीक आहे. आता क्रम पहा. इथं गुणाकाराचे 3 त्रिक 9. ठीक आहे. अधिक, आता लगेच उत्तर समोर येईल तुमच्या. 3 दुने 2 त्रिक 6 गुणिले 2. ठीक आहे. परत अधिक हे 2 तसेच, हे 2 तसेच. ओके, म्हणजे हे शेवटचे 2 तसेच ठेवले. ज्यांना फुली मारलेल्या होत्या खाली तेच मी केलेलं आहे, तरी हा गुणाकार मी तसाच ठेवला. आता बघू, हा 9 तसाच परत घेतो. अधिक 6 दुने 12 अधिक 2 अधिक 2. बघा बरं, म्हणजे हे 2 जे आहेत हे तसेच आहेत. हे इथंही तसेच ठेवले होते, हे तसेच ठेवले. आधी गुणाकार केला फक्त आणि हाही गुणाकार करून घेतला, हा इथं मांडला. आता सगळी बेरीज करा, उत्तर तुमच्या समोर आहे. 9 12 21, 21 आणि 4 25. सॉरी, किती आलं? ओके, 25. ठीक आहे, आलं लक्षात? म्हणजे 9 आणि 12 21, 2 23 आणि 2 25. आलं उत्तर. काय केलं आपण? किमती मांडल्या, त्याच्यानंतर किमती व्यवस्थित मांडल्या. मुलं चुका करतात किंमत मांडताना, एखादा अंक विसरून जातात आणि मग गडबड होते. गडबड करू नका मांडणी करताना. सुरुवातीला शांततेने करा. त्याच्यानंतर क्रिया निश्चित केल्या. ह्याच्यामध्ये भागाकार नव्हता, वजाबाकी नव्हती, मग गुणाकार आणि बेरीज होती. मग हा गुणाकारला अंडरलाईन केली. एकत्र केला असता तरी चालला असता आणि शेवटी बेरीज ठेवली. उत्तर आलं 25. ओके, पर्याय क्रमांक आधीच सांगितला होता. असंच आपण पुढचं उदाहरण घेऊ. चला पुढचं उदाहरण बघू. बघा, आता आपल्या समोर मी 3रं उदाहरण लिहिलेलं आहे. हे उदाहरण आधीच्या परीक्षेला आलेलं आहे. 2018 साली उदाहरणं दिलेले होते. आता इथून पुढं आपण झालेली उदाहरणं पाहणार आहोत, जी परीक्षेत आलेली आहेत, आणि अशीच उदाहरणं तुम्हाला येतील. एक क्रिया देऊन ती करायला देणार नाहीत. ह्याच्यात काय सांगितलंय बघा, पुढील पैकी कोणती समानता सत्य आहे? कोणती समानता? पदावली म्हणजे काय असते? समानता असते. ही बाजू समान, ती बाजू समान. पदावलीत 2 बाजू आहेत. या उदाहरणातही 2 बाजू आहेत. प्रत्येक उदाहरणात 2-2 बाजू आहेत. मग यांची क्रिया करा आणि त्याच्यातली बरोबर कोणती आहे ती बघा. कोणत्या उदाहरणात समानता आहे, सत्य आहे ते बघा. 3 याच्यात नाही, एकाच याच्यात आहे. बरोबर. आणि पर्याय तो 1 असू शकतो, 2 असू शकतो, 3 4 कोणताही. ठीक आहे. क्रिया करायची. तुम्हाला उदाहरण सोडवायला वेळ देतो. व्हिडिओ पॉज करा. ज्यांना उदाहरण सोडवायचं नसेल आपण सरळ कंटिन्यू करू. ठीक आहे. चला उदाहरण सोडवा. बघा, तुम्हाला उदाहरण सोडवायला वेळ दिला होता. आता आपण उदाहरण सोडू. आपल्याला ह्या 4ही पदावल्या स्वतंत्रपणे शांतपणे सोडवायच्यात. 10 उदाहरणं घेण्यापेक्षा 4 उदाहरणं घेतली, ती नीट समजली की खूप होते. ठीक आहे. ही क्रिया समजून घ्या. बघा, याच्यातलं योग्य बघू. 18 आणि 4 एक एक क्रिया करा. दोन्हीकडच्या समान केल्या तरी काय हरकत नाही आता, कारण त्या सेपरेट आहेत. 18 आणि 4 होतात 22. इकडची बाजू 22 आली. इकडची बाजू बघा किती. आता मी ती बाजूला घेतो आणि सोडवतो. बघा, इथं दिलेलं आहे समजा 88/4. ठीक आहे, असं मांडले. मग आता काय करणार आपण? 2 भाग द्या. 2 दुनी 4, ह्याला द्या 2 चौक 8, 2 चौक 8. ठीक आहे. अजून परत भाग जाईल. 2 1 2, 2 दुनी 4 आणि 2 दुनी 4. किती राहिले? 22. किती राहिले इथं? 22 आले. म्हणजे ही पण बाजू 22, ही पण बाजू 22. समान आहेत का? हो, समान आहेत. ही पण 22 आहे, ही पण 22 आहे. म्हणजे ही बाजू सत्य आहे हे आपल्याला कळतं. ही समानता आहे, समान आहेत बाजू. कारण व्हॅल्यू काय झालं? तराजूच्या पारड्यामध्ये 2 बाजू टाकल्या. इकडे 22 किलो, इकडे 22 किलो, बॅलन्स झालं, सत्य आहे. पुढचं उदाहरण करायचं आपलं. ठीक आहे. चला पुढचं उदाहरण करून घेऊ. हे आधी इथलं कट करतो. ओके, 22 आलेलं आहे. आपण आता उदाहरण सोडू पुढचं. बघा, इथं 22/2 आहे. 22/2 म्हणजे आता हे काय करणार? परत इथं लिहितो 2/22. असं करता येतं. भागाकार तुम्ही असंही करू शकता. 22/2. ह्याला थोडा वेळ लागतो.
म्हणून मी काय केलंय असा करतोय, बेचा भाग द्या, बे एक बे, बे एक बे, किती राहिले 11, म्हणजे 1/11 11च, 11 बरोबर भागाकार असाही करता येतो 11 आणि याची बेरीज 9 3 12 समान आहे का? हे जसे 22 22 आहेत तसे ते समान आहेत का? नाही. ओके, म्हणजे इथं समानता नाही, समान नाही ना, त्याच्यामध्ये अशी फुली मारा अशी, आणि जे समान आहे ते तसेच ठेवा. आले? आता इथं काय करू लक्षात यायला, ती खूण असते, हे असं क्रॉस केलं म्हणजे असमान आहे. आता पुढचं 21चा पाडा 3 पर्यंत येतो, येत असेल तर म्हणा, नसेल तर 20चा पाडा म्हणा. 20 त्रिक 60 आणि 1 3 मिळवा 63 63 बरोबर 9 सक 54 समान आहेत का? नाही, समान नाही. जिथं समान नाही तिथं डायरेक्ट क्रॉस मारा, असमानता. ही असमान, ही असमान, ही मात्र समान आहे. ही बाजू आपण काढलेली. आता शेवटचा टप्पा सोडून घेऊ. 22 वजा 7 सॉरी 25 वजा 7 किती येतं? किती येतं? 25 वजा 7 18 बरोबर. 19 आणि 8 किती झाले? 27 बरोबर ना? 9 8 17 आणि 1 त्याच्यातला 1 आला 2. बेरीज करून बघा, याच्यातनं वजाबाकी केले, 25 मधून 7 गेले 18, 19 आणि 8 मिळवले किती झाले? 27. समान आहेत का? 18 आणि 27 नाही, म्हणजे असमान. हे असमान, हे असमान, हे असमान, मग समान असलेली बाजू एवढीच. म्हणजे आपला या प्रश्नाचं उत्तर आहे पुढील पैकी समानता असणारा पर्याय क्रमांक 1. तुम्हाला पर्याय क्रमांक 1 चं वर्तुळ काळं करायचं होतं. इथं 2 3 आणि 4 होते बरोबर. 1 चं वर्तुळ तुम्ही काळं करायचं. समजलं? आता 4ही पदावल्या आपण व्यवस्थित सोडवल्या आणि मग केलं. ज्यांना असं वाटतं मला जास्तीत जास्त मार्क पाडायचे त्यांनी प्रत्येक उदाहरण बरोबर येण्याचा प्रयत्न करायचा. आलं लक्षात? अधिकाधिक उदाहरणं बरोबर यायला लागली की बरोबर आपलं गणित सुधारत जातं. ठीक आहे, चला पुढचं उदाहरण घेऊ. बघा आपल्या समोर आता चौथं उदाहरण आपण घेतलेलं आहे. हे 2019 सालच्या प्रश्नपत्रिकेतलं, आधीचा 18चं होता, आता 19 आहे. त्यात आपण योग्य पदावली निवडली. यात आता चुकीची पदावली पाहणार आहोत. प्रश्न आहे पुढील पैकी चुकीची पदावली कोणती? 4 पदावल्या दिलेल्या आहेत. हे पहिलं उदाहरण आहे, हे दुसरं आहे, तिसरं आहे आणि चौथं आहे. ठीक आहे, 4 उदाहरणं तुमच्या समोर आहेत. व्हिडिओ पॉज करा, वही पेन चालू ठेवा आणि उदाहरण सोडवून बघा. उदाहरण सोडवा, तुम्हाला उदाहरण सोडवायला वेळ देतोय. ओके, आणि नसेल झालं तर आपण कंटिन्यू करू. चला उदाहरण सोडवायचे. बघा आता आपल्या समोर आपण चौथं उदाहरण लिहिलेलं आहे. आपण क्रिया करत चालू. चुकीची कोणती पदावली आहे ती आपल्याला शोधायची. ठीक आहे, बघा पर्याय 4 आहेत, 1 2 3 4. पहिली क्रिया सोडवते. तुमची सोडून झाली असेल तर उत्तर सांगतो. यातलं ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. उत्तर आलं असेल तर आता पहा काय 7 × 8. ठीक आहे, आता काय सांगितलं आपल्याला? कंच भागू बेव, कंच भागू बेव. ठीक आहे, मग बे आणि वजाबाकी शेवट. ओके, चला याच्यामध्ये काय आहे आधी बघा बरं, काय क्रिया आहे आधी, मग ती क्रिया करून घ्या. भागाकार जर आधी असेल तर तो आधी करा. मग 4 किती 8, 4 ने 8 ला कितीचा भागचा? 2चा. आणि गुणाकाराची क्रिया तशीच मांडली. ओके, आणि शेवटी 14. ठीक आहे, बघा आता काय आलं. म्हणजे हे उदाहरण आपण यातली क्रिया आधी तिला मी अंडरलाईन केलं आणि ती सोडवली. भागाकाराची पदावली सोडवताना आधी निश्चित करा आपल्याला कोणती क्रिया करायची. आधी भागाकार करावा लागेल हे ठरवून घ्या, मग भागाकार करू. 4 ने 8 ला भागलं, 2 आला. आता राहिले ह्याच्यामध्ये काय? भागाकार झाला, आता गुणाकार. दोघांचा गुणाकार करा. 7 दुनी 14, 14 आणि इकडची व्हॅल्यू होती 14. 14 आणि 14 समान आहेत का? हो. आपल्याला काय सांगितलंय? चुकीची शोधा. पुढची सोडवायला जाऊ. ही तर बरोबर आली. मग 7 भागिले 3. आता इथं ह्याच्यात गुणाकार आहे आणि इथं भागाकार आहे, म्हणजे आधी भागाकार करावा लागेल. मग आता भागाकार करू. 3 किती? 27. 3 9 27 बरोबर. हा, आणि गुणिले 3 बरोबर 9. ठीक आहे, म्हणजे ही क्रिया आपण आधी सोडवली. आता खालच्या याचं उत्तर इथं मांडलं 9. 27 भागिले 3 होते. 3 ने 27 ला भाग दिला, 9 आलं. इथं गुणिले 3. आता परत पुढची स्टेप करायची. ह्याचा गुणाकार करा. 9 त्रिक 27 बरोबर 9. मग 27 आणि 9 ची बरोबरी होईल का? नाही, म्हणजे हीच पदावली चुकीची आहे. ठीक आहे,
म्हणजे चुकीची पदावली शोधायला लावली होती ती ही होती. आपलं उत्तर हे आहे, ही चुकीची आहे पण उत्तर आपलं बरोबर आहे 2 नंबरचं. आता खालची पदावली आपण सोडू, तशा सोडून द्यायच्या नाही, सोडून बघायच्या. ओके, बघा याच्यात काय वजाबाकी आणि बेरीज आहे. मग आधी बेरीज करून घ्या, आधी बेरीज करा किती झाले आणि नंतर वजाबाकी करा. ओके, आता काय करायचं मी काय सांगतोय बघा, इथं अधिकचं चिन्ह आहे आणि ह्याला सुद्धा अधिकचं चिन्ह आहे. सगळ्यात महत्वाचा नियम तुम्हाला सांगतो आता. इथं उदाहरण घाई करू नका, पुढे जाऊ नका. जिथं चिन्ह नाही ना कोणत्याच संख्येला त्याला चिन्ह असतं अधिकचं, ह्याला चिन्ह नव्हतं अधिकचं, म्हणजे ही बेरीज आधी करा. 5 आणि हे 18 किती झाले, 18 आणि 5 किती होतात, 18 आणि 5 किती होतात 23. ओके, आणि वजा 13 किती आले, 23 मधून 13 गेल्यावर किती उरतात 10. इथं वजाबाकी करा, 23 मधून 13 गेले 10 आणि इकडचे 10. झाली का समानता, कळलंय. तुम्ही घाई गडबडीत केला असेल, आला असेल तरी ठीक आहे, पण नियम लक्षात घ्या. मी काय सांगितलं, इकडे ह्याला चिन्ह नव्हतं, याचं होतं चिन्ह अधिकचं 18 आणि हे 18, म्हणजे ही बेरीज आणि हे 18 आपण मिळवले. 18 आणि 5 23 केले, मग वजाबाकी केली. ही सुद्धा बाजू समान आहे, ही चालणार नाही. पुढचं उदाहरण सोडून घेऊ. आता इथं काय वजाबाकीने अधिक म्हणजे अधिक करू. 16 आणि 5 किती झाले 21 वजा 12 बरोबर 9. ठीक आहे, तसेच मांडत चालायचे खाली. मग 21 मधून 12 गेले तर किती उरतात 9, म्हणजे हे आले 9 आणि हे आले 9. ही बाजू पण समान आहे, ही समान ही समान, पण आपल्याला शोधायचं होतं चुकीची पदावली होती 2 नंबरची. या प्रश्नाचं उत्तर काय होतं, पर्याय क्रमांक 2. आले लक्षात, पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर होतं. 2019 साली आलेला प्रश्न होता, थोडा वेळ गेला पण उदाहरण तुम्हाला समजलं असेल. पुढचं उदाहरण घेऊ चला. आपल्या समोर आपण 5वं उदाहरण घेतलेलं आहे, तसंच आहे, थोडासा बदल आहे. हे उदाहरण 2021 साली आलेल्या प्रश्नपत्रिकेतलं आहे. आपण 18चं उदाहरण बघितलं, 19चं बघितलं, 21चं बघत आहोत. गटात न बसणारा पर्याय शोधायचा आहे. ठीक आहे, तुम्हाला उदाहरण सोडवायचे. तुम्ही आता व्हिडिओ पॉज करायचा आहे, उदाहरण लिहून घ्या आणि सोडून झालं की व्हिडिओ चालू करा. ठीक आहे, चला, त्यांना सोडवायचं त्यांनी पॉज करा. आता मी उदाहरण सोडवतोय बघा. पहिली क्रिया आपल्याला गटात न बसणारी बघायची, म्हणजे आधी हे उदाहरण सगळे सोडवायला घेऊ. मग आपला नियम सांगतो कंच भागू बेव. मग इथं भागाकार आधी आहे आणि 2च क्रिया आहेत, भागाकार आणि गुणाकार. मग भागाकार आधी करू. ठीक आहे, बघा 7 ने 7 ला भागलं तर किती येतं उत्तर, हा 7 तासाच मांडू, 7 एक 7 बरोबर, गुणिले 5. हा तासाच, हा जसा होता तसाच खाली घेतला, हा जसा होता तसाच खाली घेतला. फक्त या दोघांच्या मधली क्रिया होती ना, या दोघांच्या मध्ये भाग करायची क्रिया होती. आपल्याला सांगितलं आधी भागाकार करा. नियम काय सांगतो, कंस सोडवा, मग भागाकार करा, मग गुणाकार करा, मग बेरीज करा आणि वजाबाकी करा, वजाबाकी शेवट करा. ठीक आहे, मग आपण इथं बघितलं याच्यामध्ये फक्त काय आहे, भागाकार आहे. ठीक आहे, चला भागाकार केला. आता बाकीची क्रिया करून घेऊ. 7 एक 7, म्हणजे या दोघांचा गुणाकार येईल 7 गुणिले 5, म्हणजे 7 5 हे 35 होते तसेच खाली, हे 35 तसेच, 7 5 35 आले 35. दोन्ही बाजू समान झाल्या. आपल्याला न बसणारा पर्याय पाहिजेत, मग आता हे तर बसतायत. ठीक आहे, पुढचं उदाहरण बघू. हे उदाहरण सोडू. 5 गुणिले 3 आणि इथं म्हणजे इथं गुणाकार आणि बेरीज आहे, त्याच्यामुळे गुणाकार आधी करून घ्यावा लागेल. गुणाकार काय करावं लागेल, आधी करावं लागेल. ठीक आहे, बघा करून घ्या. 5 त्रिक 15, अधिकचं चिन्ह तसं 4 8, पुढे 70 काय होतंय बघा बरं, पुढे काय होतंय 70. म्हणजे हे उदाहरण सुटतंय का, यांची बेरीज करा. 15 आणि 8 किती होतात 23. 23 आणि 70 ची बरोबरी होते का, नाही. हे बरोबर आहेत का, नाही. इथं फुली मारली, असमान, म्हणजे ही वेगळी बाब आहे, हे समान होते. आता आपण खालचं उदाहरण सोडू. ओके, खालचं उदाहरण सोडतो, जागा करतोय, इरेज केलं. ओके, चला उदाहरण सोडून घेऊ. बघा इथं काय, इथं बेरीज आणि वजाबाकी. ठीक आहे, मग आधी बेरीज करू. हे बघा ही बेरीज आणि ह्या 12ला सुद्धा कोणतं चिन्ह नसेल त्यावेळी असते बेरीज. म्हणजे 12 अधिक 10 किती होतात, 12 आणि 10 22 वजा 3 वजा 5 आणि बरोबरचे 14. हे तसेच खाली घेतले. हे जे नाही कळलं ना ते तसं खाली घेत चला. ठीक आहे, पदावली सोडवताना हळूहळू खाली घ्या, एक एक क्रिया करत चला.
बेरीज इथं होती, हे 10 आणि हे 12, दोघांची बेरीज मी आधी केली, 10 आणि 12 झाले 22, बरोबर आहे. हे 22 झाले. हे वजाचे चिन्ह ही तशीच मांडली खाली, ही तशीच खाली घेतली. आता सरळ सरळ 22 मधून वजा करत चला. 22 मधून 3 गेले किती उरले? 19. 19 मधून 5 गेले किती उरले? 14. 14 आणि 14 बाजू समान आहे का? हो समान आहे. म्हणजे हे पण समान, हे पण समान. 2 समान आले, 1 समान नाही आलेले. उत्तर आपलं तेच असणार आहे. उत्तर आधी सांगतो लागल्यास उत्तर क्रमांक 2 आहे. पण आपल्याला पदावली सोडून पाहायची. ही क्रिया करू. चला इथं काय कोणकोणत्या क्रिया आहेत? इथं गुणाकार आहे, बेरीज आहे वजाबाकी. मग आधी गुणाकार करू. काय करू? गुणाकार आधी करू दोघांचा. बघा बरं, मग बाकीच्या तशाच मांडू. 10 खाली तसेच, वजाबाकी केली. 3 दुनी 6, अधिकचे चिन्ह तसंच, 5 तसेच, बरोबर 9. जे केलं नाही ते तसंच खाली खाली जायचं. काय करायचं? जे नाही केलं ते तसंच खाली. परत हे खाली मांडून घेतो. आता काय करायचंय? बेरीज करायची. ज्याला चिन्ह नाही हे अधिक आणि ज्याला चिन्ह नाही तो अधिक, म्हणजे या दोघांची बेरीज करा. 10 आणि 5 किती झाले? 15 वजा 6 बरोबर 9. मग 15तून 6 गेले किती येतात? 9. इथं 9 बरोबर 9. म्हणजे हे काय झाले? 9 9 बरोबर आहे. आलं का लक्षात? म्हणजे ही पण बाजू बरोबर, ही पण बाजू बरोबर, ही पण बाजू बरोबर. मग न वाचणारी संख्या कोणती आहे? 23. हे आणि 70 समान होत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर होतं. आलं लक्षात? पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. उदाहरण समजले? क्रिया मी काय केल्या? 5 उदाहरणं घेतलेत, पण व्यवस्थित सविस्तर समजावून सांगितले. एखादी स्टेप कळली नसेल तर परत व्हिडिओ मागे घ्या, पुन्हा बघा. चला ठीक आहे, पुढचं उदाहरण बघू. बघा, त्याच उदाहरणामधली एक स्टेप परत ठेवली आणि पुन्हा तेवढीच समजून सांगतो, मग आपण थांबू. ह्याच्यामध्ये चूक विद्यार्थ्यांच्या, माझ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांचं चुकलं होतं म्हणून परत सांगतो. ठीक आहे. बघा, 5 गुणिले 3, इथं काय आता ही पदावली दिलेली, इथं पुन्हा मांडतो. 5 गुणिले 3 अधिक 4 गुणिले 2 बरोबर 70. ही पदावली आहे. याचं उत्तर काय येतंय? आता आपला नियम सांगतो, कंस आधी सोडवा, मग भागाकार करा, मग गुणाकार करा, बेरीज करा, वजाबाकी करा. इथं गुणाकार आहे आणि ज्या 2 क्रिया आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, ज्या आहेत आधी गुणाकाराच्या त्याच करा. या दोघांचा गुणाकार करा, याचं उत्तर खाली मांडा. ह्या गुणाकार करा, याचं उत्तर खाली मांडा. ही बाजू तशीच खाली घ्या. ही बाजू इथं 70 तशीच खाली घेतो. 5 त्रिक 15 अधिक 4 दुनी 8. काय झालं? 15 आणि 8 आलं. मग आता या दोघांची बेरीज, ही क्रिया संपली. आता ही क्रिया पहा. 15 आणि 8 23 बरोबर 70. आहे का समानता? नाही, समानता नाही. मग इथं फुली मारा. आणि हेच होतं आपल्याला गटात न बसणारा पर्याय शोधायचा. समजलं? ओके. पदावलीचा जो पहिला भाग होता तो खूप सोपा होता. हा दुसरा भाग होता, हा अवघड नव्हता. फक्त याच्यामध्ये जास्त क्रिया होत्या. काय होत्या? क्रिया जास्त होत्या, पण मजा जास्त येतो. ठीक आहे. उदाहरण तुम्हाला ही सगळी आवडली असतील तर याला लाईक करायला विसरू नका. आणि परत याची काही उदाहरणं तिसऱ्या भागात घेणार आहे, ती सुद्धा आवडीने करा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पदावलीचा भाग तिसरा करत आहोत. आधीच्या पहिल्या भागामध्ये आपण पदावलीमध्ये अक्षरांचा वापर समजावून घेतला. दुसऱ्या भागात मागच्या वर्षी आलेल्या प्रश्नपत्रिकांमधले, म्हणजे त्यामध्ये आपण 2018, 19, 20, 21 यातले प्रश्न घेतले. याही भागात आपण तसेच काही प्रश्न घेणार आहोत. ठीक आहे. भाग तिसरा आपण करत आहोत. ओके. तुमच्या समोर उदाहरण आहे. वही आणि पेन घ्या, व्हिडिओ आधी पॉज करा आणि उदाहरण लिहून सोडवायला घ्या. ठीक आहे. घटक बघून सोडून देऊ नका. बघून सोडवल्यानंतर होत नाही. उदाहरण सोडवा. प्रश्न असा आहे, पहिला प्रश्न आहे, पदावल्यांच्या जोडीतील चौकटीत पुढीलपैकी कोणती संख्या योग्य ठरेल? बघा बरं, इथं पदावलीची जोडी दिलेली आहे, ही जोडी दिलेली आहे आणि हे चिन्ह काय सांगतंय? मागच्या दुसऱ्या भागात आपण चिन्हाचा वापर केला नव्हता. या भागात आपण चिन्हाची उदाहरणं पाहणार आहोत. ज्याच्याकडे असं तोंड केलेलं आहे तो भाग मोठा असतो. हा भाग कोणता असतो? मोठा असतो. आणि इकडे मोठा भाग किंवा अंक किंवा मोठी संख्या असते. ठीक आहे. म्हणजे ही बाजू मोठी असते. ओके. आणि ही बाजू लहान असते. या लहान याच्याकडे शेपटी असते किंवा ही बाजू कमी असते. ठीक आहे. मग इथं पण कमी अंक किंवा संख्या असू शकते. म्हणजे हे जे चिन्ह आहे हे ग्रेटर दॅन आणि लोअर दॅन
हा ग्रेटर दॅन आहे याच्यापेक्षा हा मोठा आहे आणि हा इकडचा स्मॉलर दॅन आहे त्यापेक्षा छोटा आहे ह्याच्यासाठी दाखवलं जातं. ठीक आहे. उदाहरणाचे 4 पर्याय दिलेले आहेत. तुम्ही इथं उदाहरण बघायचंय आणि पर्याय सोडवायचे आहे. बघा बरं. चला आता व्हिडिओ पॉज करा. उदाहरण लिहून झालं असेल तर आणि घटक सोडवायला घ्या. प्रश्न सोडवायचा आहे. ओके. चला तुम्हाला व्हिडिओ पॉज करायचा नसेल तर आपण कंटिन्यू करू. चला आता पुढचं उदाहरण घेतोय. या दोन्हींच्या क्रिया करायच्या आणि अंक लिहायचा. इथं काय दिलंय, ही जी चौकट आहे ना ह्याच्यासाठी कोणता अंक घ्यावा लागेल. ठीक आहे. म्हणजे इथं चौकटीत कोणता अंक घ्यावा लागेल. दोन्हीच्या क्रिया करू. आपल्याला नियम काय सांगतो, कंच भा गु बे व म्हणजे काय, कंस आधी सोडवा मग काय असेल गुणाकार भागाकार आणि शेवटी बेरीज वजाबाकी. बरोबर. मग आता कंसातल्या क्रिया करू. कंस सोडवायचा आहे, कंस मोकळा करून घ्यायचा. कंसातली क्रिया आहे गुणाकार करून घ्या. 12 दुने 24. उत्तर आलं, कंस गेला. चिन्ह तसंच घ्या खाली. ह्याचं उत्तर एवढं आहे, हे चिन्ह असंच घेतलं. आता या दोघांमध्ये इथं पहा, दोघांमध्ये असा अंक टाका इथला की ही बाजू मोठी झाली पाहिजे. इकडची बाजू मोठी झाली पाहिजे. कशी झाली पाहिजेत, इकडची बाजू मोठी. मग हा 24 आहे. आता इथं 16 आहे. ठीक आहे. चौकटीच्या जागेवर एक एक अंक टाकून बघू. 16च्या सोबत 8 घेतला किती येतं उत्तर, बघा बरं किती येतं. आपल्याला मोठी बाजू करायची की नाही. 16 मध्ये 8 टाकला तर किती होईल, एक एक बाजू घेऊ. 16 आणि 8 किती होतील, 24. मग ही बाजू हा 24 हा 24 चालेल का, मोठी होते का, नाही. हा 24 आणि तो 24 नाही चालणार. म्हणजे 8 अंक चालणार नाही. मग दुसरा अंक घेऊ, 9 अंक घेऊ. 9 घ्या. हे 24 आहेत, हे असेच मांडू. इथं परत आता यांची बेरीज करून बघू. 16 आणि 9 किती होतात, 25. हो, 24 पेक्षा 25 मोठा आहे. हा अंक चालला नाही, हा अंक चालतोय. कारण जर हा अंक इथं चौकटीत टाकला, ह्या चौकटीत 9च्या जागेवर टाकला तर 25 येतं आणि ग्रेटर दॅन होतो. बरोबर आहे. ओके. मग आता पुढचा पडताळा घेऊन बघू. पडताळा तर घ्यावाच लागेल आपल्याला. पुढचा अंक टाकून बघू. ओके. 6 अंक टाकून बघा. मग हे तर 24 तसेच आहेत. इथं 16 आणि 6 किती होतात, 6 आणि 6 12, 22 होतील. ओके. म्हणजे 22 आहे, हे मोठं होईल का, नाही. मग 22 चालणार नाही. ओके. दुसरा अंक घेऊ. हे चालत नाही, 9 चाललाय. आता 7 टाकून बघू. हा इथं. ठीक आहे. 7 अंक टाकू. 16 आणि 7 23. 23 सुद्धा ह्याच्यापेक्षा मोठे होतील का, नाही. चिन्ह चालत नाही म्हणजे हे चालणार नाही. याचा अर्थ योग्य अंक बसणारा कोणता आहे, फक्त योग्य अंक आहे 9. 16 अधिक 9 मिळवले तर होतात 25 आणि ही बाजू मोठी होते. या चिन्हाचा अर्थच असा आहे, ही बाजू मोठी म्हणजे ही पदावली अशी सुटते. इथं जर तुम्ही 9 टाकला तर पदावली सुटते. आलं लक्षात. उदाहरण समजले. चिन्हांच्या वापराचं उदाहरण आपण घेतलं होतं. ओके. चला पुढचं उदाहरण घेऊ. बघा आपल्या समोर आता आपण तिसरं उदाहरण घेतलेलं आहे. उदाहरण असं आहे, हे सोडवायला सांगितलंय. हे उदाहरण तुम्हाला 2021 सालच्या प्रश्नपत्रिकेतलं आहे. 2021 साली हा प्रश्न विचारलेला होता. जर तुम्हाला हे उदाहरण सहज सुटलं तर तुम्ही समजून घ्यायचं तुमची पदावल्यांची तयारी चांगली झाली. ओके. हा. मग आता ह्याच्यामध्ये आपला नियम काय सांगतो, कंच भागू बेव. ठीक आहे. म्हणजे आधी कंस सोडवा, मग भागाकार, मग गुणाकार, मग बेरीज आणि वजाबाकी. ठीक आहे. चला बघू इथं काय आहे. इथं काय गुणाकार भागाकार आणि बेरीज पण आहे. मग आधी आता काय करू, आधी भागाकार करू. भागाकाराची क्रिया करा. उत्तर तसं मांडत खाली जाऊ. 27 भागिले 3, 3 9 27 9. अधिकचं चिन्ह तसंच, गुणाकाराचं चिन्ह तसंच, बरोबर काहीच नाही म्हणून ते शोधायचे. मग आता गुणाकार करून घ्या. गुणाकाराची क्रिया सांगितली कारण भागाकार झाला, गुणाकार करू. 6 पंचे 30 आणि परत अधिक 9. आता एवढीच क्रिया राहिली म्हणून एवढी क्रिया करून घ्या. किती झाले, 30 आणि 9 39. म्हणजे हे उत्तर किती आलं, 39. ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर आहे. आलं लक्षात. ऑप्शन नंबर 3. समजले. काय करायचंय, काही येत उदाहरण कसंही येत, नियम लक्षात ठेवायचा. कंस सोडवा, भागाकार करा, गुणाकार करा, बेरीज करा आणि वजाबाकी करा. ओके. स्टेप बाय स्टेप करा. इथं भागाकाराचं चिन्ह होतं, खाली ती क्रिया करून इथं उत्तर मांडलं.
इथं राहिलेली क्रिया परत जशा तशा खाली घेतल्या, पुन्हा या दोघांच्या क्रियेचं उत्तर मांडलं आणि हे दोघांचं मिळवलं, आलं उत्तर 39. समजले? मग कन्फ्यूज करायला बाकीचे पर्याय देऊ शकतात. ठीक आहे, गोंधळून जायचं नाही. आणखी पुढचं उदाहरण बघू. चला बघा, आपण ज्या पदावल्या सोडवत आहोत या जवळजवळ सगळ्या परीक्षांना सारख्या आहेत. म्हणजे तुम्ही जर अभ्यास शिष्यवृत्तीचा करत असाल तुम्हाला तीच येणार आहे, नवोदय करत असाल तीच आहे, टीईटी असेल, तलाठी असेल, पोलीस भरती असेल, सगळ्या परीक्षांना ह्याच पदावल्या अशाच येतात. ठीक आहे, आता आपल्या समोर जे उदाहरण आहे 2020 सालातलं आहे. बघा, आपण उदाहरण सोडवतोय. आपला नियम काय सांगतो? कंस, भागाकार, गुणाकार, बेरीज. मी मुद्दाम लिहितोय दरवेळी विसरायला नको म्हणून. इथं कंस नाही, त्याच्यामुळे आता भागाकार आहे का बघायचा, भागाकार नाही, मग गुणाकार आहे. जिथं जिथं आहे तो करून घ्या. ठीक आहे, जिथे जिथे आहे तो करा. 7 गुणिले 5 ही क्रिया आणि ही क्रिया अशीच करा. जे चिन्ह राहिलेले ते तसेच मांडा. मी आधी चिन्ह मांडून घेतो, हे वजाबाकी तसं. या दोघा 7 5 35, 3 दुने 6, बरोबर. आता काय आहे, बेरजेचे ते आपला भागाकार नव्हता, गुणाकार झाला. पुढचा क्रम आहे बेरीज, हा क्रम आहे, या क्रमाने जायचे. आधी कंस सोडवायचा, मग पुढचा क्रम भागाकार करायचा, पुढे गुणाकार. आता आपला गुणाकार झाला, मग आता बेरीज करू आणि शेवटी वजाबाकी. ठीक आहे, मग बेरीज कशात आहे? हा 4 आहे इथं अधिकचा, आणि मी तुम्हाला परत सांगितलेलं आहे ज्याला कोणतंच चिन्ह नाही त्याला चिन्ह कोणतं? अधिकचं. मग इथं अधिक आणि इथं अधिक, ह्या दोघांची बेरीज करा. 35 अधिक 4 किती झाले? 39 वजा 3 6, तसेच हे खाली घेतले तसेच. आता वजाबाकी करा, काहीच राहिलेलं नाही, शेवटची हीच क्रिया आहे. 39 वजा 6 बरोबर आलं 33. उत्तर आलं 33. किती आलं उत्तर? 33. ओके, ज्यांचं उत्तर 33 आलं होतं व्हेरी गुड. आणि जर हे उदाहरण सुटलं असेल तर तुम्ही समजू शकता की परीक्षेत तुमची पदावली सोडवण्याची क्षमता चांगली झालेली आहे. ठीक आहे, चला पुढचं उदाहरण घेऊ. चला पुढचं उदाहरण आहे, मी वाचतो, तुम्हाला वाचायचं असेल सोडवायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा, सोडवा आणि नंतर पुढे चालू करा. ठीक आहे, कोणत्याही संख्येला 1 ने भागले असता, कोणत्याही संख्येला 1 ने भागले असता, हा सुद्धा प्रश्न यापूर्वीच्या परीक्षेत येऊन गेलेला आहे. ठीक आहे, हा पण प्रश्न यापूर्वीच्या परीक्षेत येऊन गेलेला आहे. ओके, यांचा जो प्रश्न होता तो सुद्धा आधीच्या पेपरला आलेला आहे, तुम्ही सोडवू शकता. चला, कोणत्याही संख्येला 1 ने भागले असता येणारा भागाकार. बघा, एक संख्या घ्या, तिला 1 ने भागा, त्या संख्ये एवढाच असतो. आता हा गुणधर्म, मी एक उदाहरण घेतो. समजा एक मी संख्या घेतली 5 आणि तिला 1 ने भागलं, तर उत्तर काय येतो? 5 1 5, एकच येतो, बरोबर आहे. मग असं हा गुणधर्म अक्षरांचा वापर करून कसा लिहिलाय? हा गुणधर्म इथं कुठे आहे लिहिलेला? पहा बरं, हा गुणधर्म इथं कुठे लिहिलेला आहे? काय केलंय आपण? कोणत्याही संख्येला n मानतो. समजा n ला आपण, n ची किंमत आपण 7 घेतली, आता इथं 7 घेऊ. तर बघा बरं, आता आपण एक एक उदाहरण सोडून बघूया. मग इथली संख्या मांडू. n जर 7 असेल तर हे उदाहरण मी आता इकडे घेतो. n म्हणजे 7. ठीक आहे, 7 भागिले, इथं 7 आहे, 7 भागिले 7 किती येईल? 1 येणार आहे का? हा, 1 येणार आहे. पण आपला नियम काय सांगतो? काय सांगतो नियम? 7 ने 7 ला भागलं तर 1 येणार आहे. आपला नियम सांगतो 1 ने भागा, 5 ला 1 ने भागा म्हणजे 7 ला 1 ने भागा. म्हणजे हे उदाहरण बरोबर नाही. हे जे आपल्याला म्हणायचे ते बरोबर नाही. त्या संख्येला 1 ने भागा. पहिलं सांगितलेलं कोणत्याही संख्येला, कोणती संख्या आपण मानली n आणि तिला मानलं, तिला भागले 1 ने. आता दुसरं उदाहरण घेऊ. हे जर नसेल तर दुसरं उदाहरण घेऊ, पाहू. ठीक आहे, आपण किंमत आता काय ठेवलेली आहे? 30 ठेवतोय. ओके, n बरोबर 7 घेतो, हे उदाहरणात टाकतो. म्हणजे n बरोबर 7 असेल तर 7 भागिले 1. बघा, आता हे उदाहरण आपण सोडवतोय. इथं n ची किंमत टाकली 7 भागिले 1, किती उत्तर येणार आहे? 1 7 7. आपल्याला काय सांगितलंय? हे येईल का उत्तर? नाही, त्यांनी तर तिथं सांगितलंय, तिथं काय सांगितलं त्यांनी? 1. मग याचं उत्तर असं येतं का? 1 ने 7 ला भागल्यावर 1 उत्तर येतं का? नाही, त्याचं उत्तर काय येतं? 7. म्हणजे हे उदाहरण सुद्धा जमत नाही. मग आता आपण तिसरं उदाहरण घेऊ. ठीक आहे, तिसरं उदाहरण आपल्या पुढे. हे जुळलं नाही, मग हे कट करतो, जे जुळलं नाही ते कट करतो. ठीक आहे, आता तिसरं सोडू.
n भागिले 1 बरोबर n. आता याच्यात किंमत टाकतो 7 भागिले 1 बरोबर 7. किती येते बघा बरं, 1 ने 7 ला भागलं 7. हा हे उदाहरण बरोबर आहे, कारण कोणत्याही संख्येला हा पर्याय बरोबर आहे. कोणत्याही संख्येला 1 ने भागलं म्हणजे 7 ला 1 ने भागलं तर उत्तर 7च येतं, कारण त्याने n ला 1 ने भागलं उत्तर nच आलं. आणि 1 ने 1 ला भागलं तर उत्तर n येणार आहे का, नाही येणार आहे. हे चुकीचे आहे. म्हणजे आपला या प्रश्नाचा पर्याय होता पर्याय क्रमांक 3. जर तुमचं हे उत्तर बरोबर आलं असेल तर व्हेरी गुड, ठीक आहे. नसेल तर आपण पुढचं उदाहरण घेऊ. ओके, चला आणखी एक उदाहरण घेऊन समजावून घेऊ. बघा आता आपल्या समोर आपण पुढचं उदाहरण लिहिलेलं आहे. उदाहरण व्यवस्थित समजावून घ्या. हे उदाहरण जर तुम्हाला शांतपणे समजलं सुटलं तर समजायचं तुमची पदावली क्लिअर झाली. ओके, ठीक आहे. बघा पुढे दिलेल्या पदावलीत चौकटीत योग्य क्रमाने कोणती योग्य चिन्हे येतील. प्रश्न काय सांगतोय, दिलेल्या चौकटीमध्ये हे जे दिले तिथं ही पदावली दिली, ह्या चौकटीमध्ये कोणते चिन्ह येतील. इथं पर्याय दिलेले 4. इथं चौकटी किती आहेत, 1 2 3 4. एकेका पर्यायामध्ये 4 चिन्ह आहेत. तुम्हाला इथं ते टाकावे लागतील आणि सोडवावं लागेल. हे उदाहरण 2020 साली आलेलं आहे. ठीक आहे, आधीचं उदाहरण आहे आपण ते घेतो आहोत. म्हणजे इथं तुम्ही आता काय करणार आहात ते पण सांगतोय आणि मी व्हिडिओ तुम्हाला वेळ देणार आहे सोडवायला. बघा 6, इथं तुम्ही एक एक चिन्ह टाका आणि शेवटी किंमत 48 येते का ते बघा. एक उदाहरण मी आता सोडवतो परत, म्हणजे ह्याच्यातलं मी एक क्रिया घेऊन दाखवतो, उत्तर येतं का आपण पाहू. पहिला पर्याय घेऊन बघू. तुम्हाला घ्यायचं असेल तर आता पॉज करा. ठीक आहे, बघा आता मी उदाहरण सोडवतोय. हे क्रिया मी इथं मांडतो. 6 पहिले भागाकाराचं चिन्ह घेतलं, त्या चौकटीच्या जागेवर भागाकार घेतला. त्याच्यानंतर आहे 2, परत घेतलंय चिन्ह. तिथं काय ही पहिलं घेतलंय भागाकार झाला, नंतर वजाबाकीचं चिन्ह घेतलं. ठीक आहे, मग 10 परत बॉक्स वजाबाकी झाली, मग गुणाकार 5, मग परत बॉक्स त्याच्यामध्ये अधिक आणि 5 आणि याच्या पुढे उत्तर येईल 48. ही पदावली मी मांडली चिन्हासहित. आता मी सोडून बघतो योग्य चिन्ह कोणतं येतं ते. म्हणजे काय करायचं, ह्या क्रमाने उदाहरण आधी मांडायचं. ठीक आहे, आणि याला ट्रिकमध्ये कसं शोधायचं हे मी समजून सांगणार. हे चिन्ह याच्यात मांडा आणि सोडून बघा. बघा बरं आता ह्या क्रियेमध्ये हे उदाहरण सोडून तुमच्या समोर उदाहरणे. आता आपला नियम काय सांगतो, आधी भागाकार करा, मग बघा याचा भागाकार. ही क्रिया भागाकाराची आहे. ही झाल्यानंतर तुम्हाला गुणाकार करावा लागणार आहे. ओके, मग बघा आता याला 2 ने भागलं 6 ने, 2 ने 6 ला भागलं किती आलं 3, वजा हे 10 गुणाकार 5 अधिक 5 बरोबर 48. आता ही क्रिया खाली परत बघू. आता काय करायचंय, गुणाकार भागाकार झाला, मग आता गुणाकार आहे तो करून घेऊ. ठीक आहे, परत ही तसेच 3 5 हे 5 10 हे 50 अधिक 5 बरोबर 48. ठीक आहे, मग आता परत आता काय सांगते आपल्याला, कंस सोडवला भागाकार करा, भागाकार सोडवला गुणाकार करा, गुणाकार झाला बेरीज करा, गुणाकार झाला आता बेरीज करा. काय होतंय बघा, यांची काय होईल, इथं अधिक. ओके, पहा बरे इथं एक चिन्ह आणि इथं एक चिन्ह आहे. ज्याला चिन्ह नाही त्याचं चिन्ह कोणतं चिन्ह आहे. ठीक आहे, किंवा आपण काय करू, ओके चला याचे किती झाले 8, 5 आणि 3 8, म्हणजे आता राहिले 50 वजा तुमचे 8. आता किती उत्तर येते बघा, 50 मधून 8 गेले किती आलं 48 होतं, 42 आलं. म्हणजे 42 बरोबर 48 होतील का, नाही, असमान. म्हणजे हे चिन्ह टाकल्यानंतर समानता येते का, नाही. हे जे 4 चिन्ह होते हे टाकले तर समानता येत नाही. म्हणजे हा पर्याय योग्य नाही. ठीक आहे, आता दुसरा परत तुम्हाला काय करावं लागेल, परत सांगतो. आता पुन्हा परत आपल्याला नवीन चिन्ह घेऊन परत ते सोडवावं लागेल. दुसरं चिन्ह घेऊन पुन्हा या पदावलीमध्ये तुम्ही दुसरं चिन्ह घ्या. आता मी 4 नंबरचं चिन्ह घेऊन बघतो. ठीक आहे, तसं तुम्ही क्रमाने घ्या. मी आता 4चं घेतो. ओके, 6 4चं चिन्ह टाकायचं आपल्याला, एक एक चिन्ह. 6 भागिले इथं भागाकाराचं चिन्ह आहे, चिन्ह टाकून घेऊ. अधिकचं चिन्ह, इथं परत गुणाकाराचं चिन्ह आणि इथं वजाबाकीचं चिन्ह. आपण आता चिन्ह टाकलेत. हे 4 नंबरचे चिन्ह सगळे वरती टाकले, खाली मांडून घेऊ. 6 भागिले 2 अधिक 10 गुणिले 5 वजा 5 बरोबर 48. ओके, आता ही झाली आपली पदावली आणि ही सोडवायची. आता आपण पदावली सोडू. बघा बरं,
आधी भागाकार करा, पुन्हा परत त्याच क्रमाने कंस सोडवा, भागाकार सोडवा, मग गुणाकार करा, मग बेरीज करा, वजाबाकी करा. 2 ने 6 भागलं किती आलं? 3. ओके, 3 झालं. ठीक आहे. अधिक परत आता चालू मध्ये गुणाकार करता येईल. ह्या दोघांचा गुणाकार करून घ्या. 10 5 50 वजाबाकी 5 48. आलोय खाली. आता काय सांगितलंय? पुन्हा परत बेरीज करा. बघा यांची बेरीज, आता बेरीजेचं चिन्ह इथे चिन्ह बेरीज आहे. या दोघांची बेरीज किती होते? 53 वजा 5 हे खाली तसेच घेतले आणि इकडं 48. आता करा. 53 मधून 5 गेले किती आले? यांची वजाबाकी करा. 48 बरोबर 48 आली समानता. म्हणजे 4 नंबरचे चिन्ह जर वापरले ना, हे सगळे 4ही चिन्ह जे आपण इथं भरलेत हे 4 वापरले तर ही समानता येते. योग्य चिन्हांचा क्रम हे आहे. जे टाकले तर ते उदाहरण बरोबर येतं. 2020 साली हे उदाहरण आलेलं होतं आणि याच्यासाठी घाई न करता पहिलं सगळं मांडून सोडवलं. नाही आलं ठीक आहे, परत तुम्हाला दुसरं टाकून सोडवावं लागेल. नाही आलं ठीक आहे, हे पण येणार नाही. तिसरे टाकून सोडवावं लागेल, ते नाही आलं. चौथ्या याला ते बरोबर आलं. म्हणजे याच्यासाठी सरावच लागेल. सराव करायचा आहे. प्रत्येक वेळी उदाहरण मांडायचं, व्यवस्थित सोडवायचं. ह्या टप्प्यातही उदाहरणं सोडवत चला, म्हणजे मग तुमचा सराव वेगाने होईल. ओके, चला आलंय लक्षात. पुढचं उदाहरण बघू. तुमच्या समोर आता पुढचं उदाहरण आहे. उदाहरण हे 2017 सालाला प्रश्नपत्रिकेमध्ये आलं होतं. पदावलीच्या संदर्भाने इथे 4 पर्याय दिलेले आहेत. याच्यातली एकेकाची किंमत टाका आणि सोडवा. उदाहरण असं आहे, मी तुम्हाला सोडवायला वेळ देणार आहे, फक्त वाचून दाखवतो आधी. बी गुणिले 1/8 बी गुणिले 1/8 बरोबर ही क्रिया केल्यानंतर जर उत्तर 8 येत असेल तर बी ची किंमत काय? ठीक आहे. उदाहरण तुम्हाला मांडायचे. इथे एक एक अंक घ्यायचा आहे आणि हे उत्तर काढायचंय. तुम्ही 1 घ्या आणि करून बघा. त्याच्यानंतर परत तुम्ही 16 घ्या, करून बघा. ठीक आहे. उदाहरण सोडवायला वेळ देतोय. ओके, चला बघा. आता ह्याच्यामध्ये आपण पहिल्यापासून एक एक किंमत टाकून सोडून बघू. ठीक आहे. बी ची किंमत 1 घेऊन बघू. बी च्या जागेवरती आपण 1 घेऊ. बघा बरं, बी च्या जागेवर 1 घेतला तर बी 1 गुणिले 1 भागिले 8 बरोबर 8. मग 8 1 8 म्हणजे याचं होईल का? 8 1 8 9 नाही होणार. यांचं जर केलं तर नाही. हे पण हे सुद्धा येणार नाही. मग आता आपण काय करू? इथं 16 टाकून बघू. 16 गुणिले 1/8 बरोबर 8 होतंय का? 8 1 8 8 2 16. या दोघांचं काय होतंय? यांचा गुणाकार केला तर 2 बरोबर 8 म्हणजे हे इथं 2 बरोबर 8 येत आहे का? हे येणार नाही. तिसरं घेऊन बघू. ठीक आहे. तिसरा पर्याय हा सुद्धा येत नाही म्हटल्यानंतर तिसरा पर्याय आपल्याला घ्यायचा आहे. ओके, बघा आता इथं 64 घेऊ. 64 गुणिले 1/8 बरोबर 8. 8 1 8 8 8 64. हा 8 गुणिले 1 किती होतं? 8 म्हणजेच 8 बरोबर 8. 8 बरोबर 8 आलं लक्षात. म्हणजे ही पदावली बरोबर होते. 64 हे उत्तर बरोबर होतं. शेवटचं उत्तर सुद्धा करून बघू. ओके, हे जर झालं तर इकडं बाजूलाच करतो आता. ठीक आहे, बाजूला करून बघ. बघा बरं, 12 घेऊ समजा. 12 गुणिले 1/8 बरोबर 8 येतं का? बघा बरं, तुम्ही सोडून बघा, येतच नाही ते. ठीक आहे. 12 याला भागाकार जात नाही. हे सुद्धा उत्तर येणार नाही. म्हणजे आपलं जे उत्तर होतं ते किती होतं? 64. ठीक आहे, आलं लक्षात. या प्रश्नाचं उत्तर होतं 64. 2017 सालातला हा प्रश्न होता. ओके, पदावलीचे आपण 3 भाग केलेत विद्यार्थी मित्रांनो आणि हा भाग आपला चौथा होता. पहिला 4ही भाग एकत्रितरित्या बघा, सलग 1 ते 4 भाग बघा, सलग 1 ते 4. तुमची पदावलीची अडचण राहणार नाही. सगळी उदाहरणं तुमची व्यवस्थित संपतील. ओके, आता थांबतोय. घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. गुड डे, बाय.